लग गए. तर वाडा तालुक्यामधील एक जुने जाणते गोल्डन फिंगर ऑफ वाडा आमच्या सोबत जोडले जात आहेत. काय नाव? मनोज ठाकरे, मॅन फ्रॉम गांधरे. तर सलामीची जोडी कुडू संघ नाणेफेक जिंकून प्रथम त्यांनी फलंदाजी घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपला मागचा डाव सुरू करण्यासाठी सौरभ अडकमल आणि त्याच्यासोबत सौरभ सवर. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय आनंद. आनंद ज्याला पोलाड या टोपण नावाने पण ओळखलं जातं फ्रेंड सर्कलमध्ये. परदीन काजी उद्या येतोय. उस्मान पटेल रायगडचा टायगर येतोय. भावेश पवार येतोय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर झेल सुटतोय सौरभ अडकमलाला मिळालेलं जीवदान. नो बॉल. म्हणजे एकंदरीत 3 धावा, 3 धावा एकंदरीत. सौरभ अडकमलला मागच्या सामन्यामध्ये दिलेलं जीवदान हे मला वाटतं धोंडावड सावरोली संघाला किती महाग पडलं. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवर नो बॉल टाकला. सौरभ अडकमल जीवदान मिळालं आणि 3 धावा होत आहेत. बघूया फ्री हिटच्या चेंडूवर सौरभ अडकमल काय करतोय. मगाचा डाव पुढे सुरू करण्याची अपेक्षा असेल सर्व प्रेक्षकांच्या, क्रीडा रसिकांच्या मनावर गारुड करणारा फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. आनंद यांचा पहिला, दुसरा चेंडू आणि फेकून दिले. दांदानी पुढचा डाव, मागचा डाव पुढे सुरू करतोय आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. उपस्थित दर्दी प्रेक्षकांची मात्र भरपूर मनोरंजन. खकेरूचा पुपू मो म्हणजे खर्च केलेल्या रुपयांचा पुरेपूर मोबदला. आजच्या हर्षद होंडोकडनं या स्पर्धेला आणि कुडू संघाला भरभरून शुभेच्छा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आनंद. सौरभ अडकमल आणि आनंद यांच्यामधली जुगलबंदी राईट आर्म होतो विकेट पंचांच्या डावीकडनं. दॅट्स अ स्विंगिंग, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. दॅट्स द लाईन बॉय. सौरभ सारख्या एका नावाजलेल्या फलंदाजा ज्या प्रकारे चेंडू लहराती हुई, बलखाती हुई, फलंदाजाला वाकुल्या करत बाय बाय दाखवत आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आनंद पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म विकेट हातात पंचांच्या डावीकडनं आणि पुन्हा एकदा उडवलंय. टाटा बाय बाय. आणि ज्याने झेल घेतलाय त्याने यायचं, टी शर्ट काढूनच यायचं तिकडनं. हा ना, हा घालूनच जायचा. षटकारानं धावसंख्या आमचे स्कोरर मॅजिक फिंगर सांगतायत 15. दे दनादन जॉन जानी जनार्दन. पुन्हा एकदा सौरभ अडकमल तो भिडतोय, रगडतोय, लढा भिडा नडा, गोलंदाजाला तुडवा बदडवा आणि धावांचा पाऊस पडा आणि धावांचा हिमालय रचा. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर अनप्लेबल. दॅट द लाईन बॉय. अगदी पॉवर पॅक. फलंदाजाला काही करता आले नाही, टिचून गोलंदाजी केली जाते. चांगला होणार खेळाडू आनंद सुद्धा. तुझा संघ आलेला आहे, काय नाव खेळ तुझं? निलेश सोनूराम घोटे यांनी घेतलेला कॅच. पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट. प्रशांत गोताने उपसरपंच गाते यांच्याकडनं आणि मनोज चौधरी या दोन्ही मान्यवरांनी द्यायचं आहे.
सौरभ पाटील खानिली यांच्याकडनं सौरभ अडकमलला 200 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. या चौकारांना आमचे गोल्डन फिंगर सांगताय. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. पुन्हा एकदा आनंद. पॉवर प्ले मधला बहुता अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा टॅप केला जाते. पॉइंटच्या दिशेने 1 रन करून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 20 वर. सौरभ अडकमल नावाचं वादळ आज घोंगावत आहे आणि उपस्थित असलेल्या दर्दी क्रीडा रसिकांच्या समोर त्याने केलेली एक अप्रतिम खेळी. म्हणजे मीही त्याला क्रिकेट खेळताना पाहत आलोय, पण तू माझ्या याच्यामधले पाहण्यामधली दिस इज वन ऑफ हिज बेस्ट इनिंग. म्हणजे ज्या प्रकारचे क्वालिटी शॉट, ज्या प्रकारचे पॅशन, ज्या प्रकारचं फुटवर्क आणि चेंडूला पाहून न्याहाळून आणि त्यानंतर मारलेले फटके, म्हणजे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आज सौरभ अडकमलच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. सुभाष द्रविड येतोय गोलंदाजीसाठी. सूर्य मावळतीला जातोय. खेळपट्टीमधली जी जान असते, जी बाउन्स असते, ती हळूहळू कमी होते. चेंडू पडल्यानंतर बॉल इज नॉट कमिंग ऑन टू द बॅट. बघूया सुभाष आणि सौरभ. आ बैल मुझे मार आणि फलंदाज बाद होतोय. सौरभ अडकमल पहिला अद्रा पहिला झटका 1 बाद 20. पूर्वी आपल्याकडं दिनेश काठोले यांचं पाटोले दरवर्षी त्यांचं सहकार्य असतं. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए. तर पहिला झटका कुडू संघाला सौरभच्या रूपाने. मैदानामध्ये येतो रघुवीर. सुभाष आणि डावाच्या सुरुवातीला सौरभ अडकमल सारखा एक नावाजलेला आणि घोंगावणारं वादळ शांत केलंय. हा बोल. हा किट्टू बिट्टू यांच्याकडनं सौरभ काकाला हार्दिक शुभेच्छा. धावंडाचा जोरदार फटका रघुवीरांच्या बॅटमधून आलेला अप्रतिम असा फटका. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 21 वर. 1 बाद 21 बाद झालेला फलंदाज सौरभ अडकमल, ज्याला सुभाष द्रविडने लेग बिफोर विकेट पायची चापील पकडलं आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने वर. रुपेश ठाकरे यांचा सत्कार विकासजी पाटील यांना विनंती करतो. या मान्यवरांचा महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू टोलला जातो. 1 रन पळून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला देऊ शकतो. धाव संख्या जाऊन पडली ती 1 बाद 22. पंचांचा इशारा नो बॉल आहे. पंचांचा इशारा आल्याशिवाय आम्ही पाहणार नाहीये. येस, मेन अंपायरचा इशारा आला पाहिजे बाबांनो. चेक करतायत. थर्ड अंपायर कडे पेंडिंग केस आहे. डिसिजन इज पेंडिंग. द टेक्निकल स्टॉपमॅन इज गोइंग इन टू द रूम अँड वॉचिंग केअरफुली अँड व्हॉट्स हॅपन. वी आर वेटिंग फॉर नेक्स्ट मोमेंट. What is the final decision from a third umpire?
इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. आणि फ्री हिट असेल. धावसंख्या जाऊन बोलली, आमचे स्कोर सांगतात 23. येस येस, अबाउट द वेस्ट हाईट जराही ऊपर असला, इट शुड बी वाईट, इट शुड बी नो बॉल. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी येतोय डावकुरा फलंदाज रघुवीर. सूर्य मावळतीला जातोय, थोडासा वेळेचा अपव्यय केला जातोय क्षेत्ररक्षकांना. विशेषतः मला वाटते ऑफ साईडला जे क्षेत्ररक्षक त्यांच्या डोळ्यात सूर्याची किरणं येऊ शकतात. दे कॅन डॅझल बाय सनलाइट. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. उडवलंय, पकडो क्या, जीतो मॅच. 1 बाउन्सनी चेंडू जातोय आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांपेक्षा जास्त घेणं आवश्यक नाही आहे. 2 धावांनी धावसंख्या. नो बॉल, वन्स अगेन नो बॉल अँड वन्स अगेन फ्री हिट इज. when the bowler bowled first swimmer and suddenly the umpire give him warning, you don't do it again, and if you do it again it completely banned. Otherwise you take guideline from the batsman. If the batsman feeling that this will be dangerous, it will be injury, it could be stopped at moment. अगदी बरोबर आहे सर. कारण फलंदाजाला जर वाटतंय हा गोलंदाज मला दुखापतग्रस्त करू शकतो, तर मग त्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाजूला केलं जातं. असाच नियम आहे. मात्र आपल्या ग्रामीण भागात खूप काही चालतं. 2 बिमर म्हणजे बाजूला काढा, त्याला गोलंदाजी करूच शकत नाही. असं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने अगदी तेच सांगितलंय की जर पहिला बिमर टाकला तेव्हा त्याला वॉर्न करा. दुसऱ्या बिमरमध्ये जर फलंदाजाला वाटतंय की तो मला दुखापतग्रस्त करेल तर बाजूला करा. त्यानंतर क्रिकेटमधला दुसरा एक नियम असतो की गोलंदाजाने गोलंदाजी करताना नॉन स्ट्रायकरला जर बेल्स पडली तर व्हॉट हॅपन्ड. तर अशा वेळेला पूर्वीच्या काळी बघा, दक्षिण आफ्रिकेचा शेन पोलॉक आहे ना, त्याचा नेहमी हात लागायचा. आता असं आहे, गोलंदाजी करताना जर गोलंदाजाचा हात किंवा पाय स्टंपला लागला तर तो नो बॉल. आणि जर त्याने जर बॉलच टाकला नाही तर फंबलिंग झाल्यावर तर तो वाईड किंवा डेड बॉल दिला जातो. आपल्याकडे बरंच अजून क्रिकेटचं जे म्हणजे टेक्निकली किंवा नियमावलीमध्ये ना गावूनगावी अजूनही बऱ्यापैकी अज्ञान अंधकार आहे. बऱ्याच वेळा सामना टाय झाला की काही लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात ती एक शॉर्ट रन होती ना, ती शॉर्ट रन घेतली का बोलता आमचा संघ जिंकतो. तर असे बरेचसे काय अंधश्रद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये अजूनही क्रिकेटमध्ये लपलेले आहेत. बघा वेळ होतोय, पंच तत्काळ निर्णय घ्या. गोलंदाजी थांबवली का? ओके, फ्री हिट कायम राहील. चेंडू किती टाकून झाले त्या गोलंदाजाच्या? 2. पर्यायी गोलंदाज कोण येतो? त्याचे 4 चेंडू टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय? बदली गोलंदाज मिहिर बारी. बघा ऑन साईडचा तो संपूर्ण मैदानावर एक प्रकारचा बॅड लाईट म्हणजे पुअर लाईट. झुंजूमुंजू झालं गड्या, झुंजूमुंजू झालं. म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं तर रिअल डार्क आवर्स बिगॅन नाऊ. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. आणि वाह वाह, रघुवीरची जादू चालली आहे. आणि रघुवीरच्या या षटकारानं धावसंख्या आमचे स्कोरर आम्हाला कळवत आहेत. जाऊन पोहोचते ती बरोबर 32 वर. रघुवीर सरकार नावाचा एक जादूगार होता पूर्वी. आज रघुवीर कुडूच्या संघामधनं क्रिकेटर म्हणून आलेला आहे. हो हो, रघुवीर आणि साजिद हे दोन्ही एकाच वेळा कुडू संघात आले होते. परंतु मधल्या काळामध्ये काय झालं, रघुवीर एकदमच गायब झाला आणि आज पुन्हा तो प्रकट झालाय. पण आज मात्र तो आपली फलंदाजी दाखवतोय, खणखणीत नाणं वाजवतोय. राईट आर्म राऊंड. ऑन राईटचा जोरकस फटका, सुपर्ब. एक लालू, बघा प्रेशर. एक लालू जो खेळाडू होता आमच्या गावचा, तो ऍक्सिडेंट मध्ये त्याचा अपघात झाला आपल्या गणेशपुरी अंबाडी रोडवर. हो हो हो, कोणाला? केदार पाटीलला.
तर त्या 2 धावांनी धावसंख्या आणखी झपाट्याने पुढे सरकते 34 वर. पुन्हा एकदा मिहिरबारी राईट आर्म राऊंड विकेट रघुवीर साठी. ओ उठा दिया, व्हॉट अ कॅच, वाव वाव आणि वाव. अगदी केरॉन पोलार्डने IPL मध्ये घेतलेला, अभिषेक झुंझुनवालाने घेतलेला अगदी त्या प्रकारचा क्वालिटी, अशा प्रकारचा झेल षटकाराचं झेलामध्ये रूपांतर केलेलं आहे. अप्रतिम. and people and the crowd will remember this match for this catch for long time. प्रेक्षकांच्या हृदयामध्ये घर केलेला अचाट, अफाट, अमानवी, अगदी स्पायडरमॅन, सुपरमॅन सारखा घेतलेला झेल आहे. काय त्या खेळाडूचं नाव? आनंदने का आनंद दिलाय सर्व प्रेक्षकांना आणि संघातल्या खेळाडूंना. आनंद उर्फ पोलार्ड, खरोखर पोलार्ड सारखा दिसत नाही तो, पोलार्ड सारखी शरीर प्रकृती पण नाहीये, पण प्रेझेन्स ऑन माइंड पोलार्ड सारखं दाखवलेलं आहे. पोलार्डने सुद्धा अशाच प्रकारे एक शेवटच्या क्षणी मला वाटतं हा येणारच आहे. वास्तव टेनिस मधला उद्या खरोखर पोलार्ड येणारच आहे. म्हणजे ज्याच्याबरोबर पोलार्डचं साम्य दाखवलं जातं तो राकेश प्रभू, क्रिकेट मधला सर्वात भेसूर चेहरा. पुढचा चेंडू. हो हो हो, बघा दोघांमध्ये कॉम्बिनेशन नाहीये. जेव्हा तुम्हाला रन पाहिजे असते तेव्हा आपल्याला देवानं चांगलं तोंड दिले, त्या तोंडाचा वापर करा. येस, कम फॉर सेकंड, कम फॉर फर्स्ट. धावसंख्या आमचे स्कोर सांगतात, धावसंख्या 35 आणि षटक संपलं का ते? तर शेवटचा हाणामारीचं निर्णायक षटक घोलण्यासाठी मला वाटतं दीपेश येतोय का? 35 धावा झाले, दीपेश येतोय. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक. मला वाटतं वाकडे तिरके फटके मारण्यापेक्षा खेळाडूंनी चेंडूचं परीक्षण करावं, चेंडूला पडू द्यावं, चेंडूची फिरीक, चेंडूचा रोख, चेंडूची दिशा कुठल्या बाजूला आहे त्याप्रमाणे स्वतःला फुटवर्कमध्ये ढालावं आणि मग चेंडूवर तडाखा आणावा. दीपेश टू ओमकार, राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र पंचांचे हात समांतर, धाव अवांतर. धावसंख्या 36. सूर्य मावळतीला झाले, झुंजू झाले, तिन्ही सांजा झालेल्या आहेत, कातर वेळ झालेली आहे. पुन्हा एकदा दीपेश राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो ओमकार. ओमकारने चेंडूला उडवलंय, पॉइंटच्या दिशेने चेंडू उडतोय आणि इथं मात्र लेच्या पेच्या आणि पुचार शॉट मारून बाद होतोय ओमकार. अभिलाष बाद होतोय. हा दुसरा गडी बाद होतोय का तिसरा? कुडूस संघाचा तिसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय. पॉवर पॅक, अगदी आंद्रे रसेल ज्या प्रकारे घनाघाती फलंदाजीसाठी त्याच्या हातामधले बॅट म्हणजे हातोडा असतो. हातोडा म्हटला की आपला पाथरवड समाज जसा डोंगराचे काय करतो, राई राई चिंधड्या करतो, तशा प्रकारे कयेश पटेल ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या फोर आर्म मध्ये प्रचंड ताकद आहे, अगदी चेंडू मिडलिंग जर केला तर मला वाटतं या स्पर्धेमधला सर्वात दूरवरचा षटकार त्याच्या बॅटमधनं आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गरज आहे ती चेंडूला बरोबर मिडलिंग करण्याची. हो 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 हो, हेलिकॉप्टर कडक, अगदी कोठडीतला शॉट, क्वालिटी शॉट. अगदी चेंडूने बॅटला स्पर्श केल्याबरोबर एक मुहर सी लग गई थी कि जैसी गेंद ने बल्ले को छुआ, बस 4 रन की यहाँ पर मोहर लगा दी थी. स्कोर बढ़ता हुआ यहाँ पर 40 रन. सूरज ढल रहा है, शाम हो रही है, अंधेरा छा रहा है, ठंडी ठंडी धीमी धीमी हवा बह रही है, बदन को कांप रही है, हड्डी को पिघला रही है हमसे दूर भागते हुए. दैट्स अनप्लेबल डिलीवरी, दैट्स अनप्लेबल डिलीवरी. देखते रह गए, ढूंढते रह गए, लहराती हुई, बलखाती हुई गेंद. टाटा बाय बाय आणि वाकुल्या करत दाखव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. पाता पाता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू बघूया काय करतोय. आडव्या बॅटनं चेंडूला वेगाने मारलं जातं. 1 रन धुवून काढले ते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या झपाट्याने जाऊन पुढे सरकली ती 42 वर. शेवटचा निर्णायक चेंडू आणि या चेंडूवर भीमटोला बसतोय.
अजून 2 चेंडू शिल्लक. हा पहिला वाईड होता, दुसरा विकेट, तिसरा चौकार, चौथा डॉट, पाचवा. पुन्हा एकदा दीपेश. ओ हो, चेंडू वर उडतोय आणि इथे गडी बाद होतोय. ट्राय टू प्ले अवे फ्रॉम द बॉडी. नवीन फलंदाजीला येतोय चिराग भानुशाली. बघूया चिराग काय करतोय, षटकार मारतोय की काय करतोय. झुंजू मुंजू झालं गड्या, अंधार पडलेला आहे, पुअर लाईट आहे, पण कुठल्याही प्रकारचं बॅड लाईटचं अपील इथं मंडळाकडून स्वीकारलं जाणार नाहीये. एनी हाऊ कंडिशन प्राप्त परिस्थितीमध्ये प्रत्येक सेकंड फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळावंच लागेल. दीपेश चांगली गोलंदाजी नक्की त्यांनी या षटकामध्ये केली. पुढचा चेंडू जोरकस मारला जातो, 1 रन पळून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की काय बघूया. आणि फलंदाज बाद दुसऱ्या धावेला. आणि धावसंख्या शेवटची फायनल 43 जिंकण्यासाठी. आणि 1 रन शॉट, एक पण धाव नाहीये बघा. 42 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 43. अठरा चेंडू आणि 43 धावा, म्हणजे साधारणतः 15-45, 12.75. चला झटपट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कुठल्या प्रकारे वेळेचा अव्वल अपव्यय करू देऊ नका पंच. कुडूस संघाने 3 षटकामध्ये 42 धावा, म्हणजे नक्कीच एक संघर्षमय धावसंख्या नक्कीच उभारलेली. आता गरज आहे त्यांच्या क्षेत्ररक्षकांना चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची, उडालेला प्रत्येक झेल पकडण्याची, आलेला प्रत्येक चेंडू सूर मारून. 43 42 झाल्या, 43 करायचे आहेत. नाही, अजिबात कुठल्या प्रकारे वेळेचा अपव्यय करू नका, खिलाडू वृत्ती दाखवू नका. चला बॅटर या, तुम्हालाच बॅटिंग करायची. बॅटर या, लवकरात लवकर मैदानामध्ये यायचंय. आणि हसमुख पाटील 2 ओव्हर 10 मिनिटात कंप्लीट झाल्याच पाहिजेत. त्याकरता वॉर्न करा, कारण वेळ कमी आहे आणि चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. त्यामुळे विनंती करतो की इथे थोडीशी घाई करा. तर आज क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणजे एवढे लाड झालेत की त्यांना त्यांच्या चॉईसचा बॉल, हा नको, तो नको, तो नको, तो नको. आमच्या वेळेला MRIचा बॉल असायचा. मंडळाकडून जो बॉल दिला जाईल, यू हॅव टू ऍक्सेप्ट इट अँड यू हॅव टू प्ले इट. आनंद आणि अंकेश आणि आनंद सलामीची धडाकेबाज जोडी मैदानामध्ये आलेली आहे. आणि पहिलं षटक टांगण्याप्रमाणे ॲज युजल महेश जाधव, जय भीम एक्सप्रेस. ढलती हुई शाम है, धीमी धीमी अंगाला साठून जाणारी, रक्त गोठवणारी आणि हळूहळू थंडीचा प्रभाव वाढतोय. वातावरणामध्ये एकच नमी आलेली आहे, खूपच वातावरण गारठा झालेलं आहे. बघूया महेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलला जातोय. बघूया अभिलाष काय करतोय. आणि गचाळ क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ. पहिल्या चेंडूवर 1 धाव पाहिजे होती, तिथे तब्बल 4 धावा. आणि रन मशीन सुरू झालेलं आहे अंकेशच्या रूपानं. प्रत्येक चेंडू अडवावा लागेल. प्रत्येक चेंडू व्यवस्थितरित्या अडवावा लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार. अगदी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक वृत्तीने खेळतायत. राईट आर्मवा. आणि वा, दुसरा चेंडू हेलिकॉप्टर लॉन्च, हातामध्ये जाऊन लॉन्च होत आहे. पहिला हादरा, पहिला झटका, पहिला बॉम्ब स्फोट.
नाही, त्याचं साधं सुद्धा कारण आहे. संध्याकाळची वेळ आहे, खेळपट्टी दिवसभर तापलेली असते. संध्याकाळी 4च्या नंतर हवामान थंड होतं, खेळपट्टीमधला बाउन्स कमी होतो. वातावरणामुळे आता बघा दमट हवामान आहे, अगदी अंगाला झोमणारे गार वारे सुरू होत आहेत. आणि त्याच्यामुळे आणि विशेषतः म्हणजे या मैदानाचा इतिहास का 4 नंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात, त्याच्यामुळे हवेतनं मारलेला चेंडू रापला जातोय. नक्की सर, गेल्या 3 वर्षांमध्ये आपल्याला ही गोष्ट बघायला मिळाली आहे की या संध्याकाळच्या सत्रामध्ये मिड विकेट झालं, काऊ कॉर्नर झाला, लॉंग ऑन रिझन, यामधनं बॉल खूप कमी वेळा उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता ट्रॅव्हल होत असतो. नाही, मारणारे खेळाडू मारतायत, पण ते मारताना का परफेक्ट स्वीट टायमिंग आणि हाऊ यू मिडलिंग द बॉल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर, अनप्लेबल, डॉट डिलिव्हरी. महेश जाधव जय भीम एक्सप्रेस वेगाने घोंगावतोय. अचूक टप्प्यावर जसजसा क्रिकेट खेळत पुढे गेला, मॅच्युअर झाला. क्रिकेटमधल्या चांगल्या फलंदाजासमोर गोलंदाजी टाकली, बऱ्याच वेळा फटके खाल्ले, त्याच्यातनं शिकत गेला. आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. तुम्ही कितीही कान टोचा, परंतु प्रत्यक्ष अनुभूती तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरच येते. सुपर्ब डिलिव्हरी, यष्टीरक्षकाला गुंगारा दिला जातोय. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1 धावेने 5 वर. सध्या विद्यमान वाडा तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, भिवंडी महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. मूळ गाव त्यांचं वेडेगाव, परंतु गेल्या 25-30 वर्षापासून मामाच्या गावाला दबा धरून बसलेले आहेत. हां, बरीच वर्ष झाली. अगदी पुढचा चेंडू राईट आर्म आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, खणखणीत चौकार. हो हो, आणि या चौकारानं धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिला चेंडू जर अडवला असता तर त्याच्यामधनं 3 धावा मायनस करता आल्या असत्या, पण क्रिकेट में जर तर अगर मगर की कोई अहमियत नहीं होती है. पुन्हा एकदा या षटकामधला पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय. महेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. 1 बाउंसनी का षटकार की चौकार. चौकार, वाह, सुपर्ब. ठोसा ईट का जवाब पत्थर से. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 30 धावा. नाही सर, हे दाखवून देत आहेत जे आपण वाणगाव टीम पाहतोय की भलेही संध्याकाळचं सत्र आहे, धावसंख्या आम्हाला चेस करायची, तरी चेस करण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये धावा कंप्लीट केल्यात, त्यामुळे 13-13. कुडू संघाला आज जर क्वालिफाय व्हायचं असेल आजच्या गटातनं, तर 12 चेंडूसाठी जीवाची बाजी लावा. जान हथेली पे लो, तळ हाती शीर घेऊन लढा. वाटेल ते करा, स्वतःला झोकून द्या, चमडी निघू द्या, हातापाय मोडू द्या, परंतु चेंडू आडवा, झेल पकडा, आचाट आफाट भन्नाट अविश्वसनीय अमानवी कामगिरी करून दाखवा. आपल्यावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. रोशन सवरची सत्व परीक्षा पाहिली जाईल. दाखवत आहे, बघूया. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू निर्धाव पडतोय. निर्धाव चेंडू. एक उभरता वा कुडूसच्या क्रिकेटमधला वाडे तालुक्यामधल्या क्रिकेट क्षितिजावरता उगवता सितारा आहे. वयाने खूप कमी आहे, परिस्थितीने गांजलेला आहे, परंतु क्रिकेटमध्ये तो वैभव प्राप्त करून देईल वाडा तालुक्याला, पालघर जिल्ह्याला. पुन्हा एकदा सौरभ राईट आर्म राउंड. ओ हो, अनप्लेबल डिलीवरी. देखते रह गए, ढूंढते रह गए, कहां से गेंद आई, कहां से निकल गई. ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो, गंगा जमुना चित्रपटामधलं गाणं आहे. तशाच प्रकारची ताठय्या ताठय्या हो.
काय जबरदस्त गोलंदाजी. दिस इज अ मॅजिकल. दीपेश ज्या कामासाठी त्याला पाठवलेलं आहे त्या कामासारखी त्याच्याकडनं कामगिरी होते. पुढचा चेंडू रोशन सवर यांचा राईट आर्म राऊंड विकेट. सौरभ सवर 1 रन पुकारले जाते. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एका धावेने धाव संख्या जाऊन पुरली. आमचे स्कोरर्स सांगतात बरोबर 14. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. नाही मंद- सर, ज्याप्रमाणे सौरभ सवरचं या सध्याच्या करंट कंडिशनला वाडा तालुक्यामध्ये खूप साऱ्या नावाची त्याच्या चर्चा आहे. एक युवा खेळाडू मात्र बॅटिंग आणि बॉलिंग फिल्डिंग संपूर्ण या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून प्रभावी करत असताना गेल्या हंगामापासून सौरभ सवर बघायला मिळतो. मी तर म्हणेन येणाऱ्या काळातला युवराज डुकले दुसरा. नक्कीच फलंदाजी पण आहे, गोलंदाजी पण आहे आणि शिकण्याचं वय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पंचांच्या समांतर धाव अवांतर. धाव संख्या 15. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. अंधेरा छार आहे बिलकुल. परंतु एक प्लस पॉईंट आहे का चेंडूचा कलर क्लोरोसंट असल्यामुळे तो बऱ्यापैकी दिसतो. राईट आर्म हवा. आणि इथे गडी बाद होतोय. ढलती हुई शाम है. धीरे धीरे कुरुचा संघ या सामन्यावर शिकंजा कसण्याच्या तयारीत. या षटकातले मला वाटते तब्बल 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि बऱ्यापैकी धावा रोखून धरलेल्या आहेत. नवीन फलंदाज कोण येतोय? प्रथमेश. सिनियर खेळाडू रोशन सौरभला काहीतरी कानमंत्र देतोय. आता 8 चेंडू आणि 28 धावा. सौरभ सवर नवा गोलंदाज आहे, उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याच्याकडनं आचाट अफाट अपेक्षा सध्या तरी खेळाडूंनी ठेवू नये, परंतु शिकतोय. राईट आर्म होतो गेट पंचांच्या डावीकडनं. सुपर्ब. आते ही उन्होंने जड़ दिया है. जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 22 धावा. व्हॉट अ शॉट. सर्वच प्रेक्षकांनी, सर्वच क्रीडा रसिकांनी आणि दर्दी क्रीडा रसिकांनी या शॉटला टाळ्या वाजून एक प्रकारचं ॲप्रिशिएट केलेलं आहे. स्वतः सर सौरभ अडकमोळ यांनी सुद्धा या शॉटला ॲप्रिशिएट केलंय, कारण अप्रतिम फटका. अगदी अंधाऱ्या रात्रीमध्ये त्याने शॉट मारलेला आहे. आणि फलंदाज बाद होतोय. 6 चेंडू 20 धावा. चिरागवर प्रचंड ओझ. वातावरणामध्ये तो फिरवत असे राहिला ना बरोबर, तर तो त्याला डॉट करून टाकेल. फलंदाज कोण आलेला आहे मैदानामध्ये? नवीन फलंदाज सुभाष द्रविड. सहा 20. बघूया. चिराग भानुशाली नावाजलेला गोलंदाज आहे. त्याची सत्व परीक्षा पाहिली झाली आहे. त्याची सत्व परीक्षा, अग्नि परीक्षा. सुपर्ब. अनप्लेबल डिलिव्हरी. हो दे रे दे. ज्या उद्या सकाळी मॅचेस होतील, म्हणजे ज्या 4 5 क्वालिफाईड ज्या टीम आहेत पुढचा आपण चेंडू. वाडा क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्या जर पाहिलं तर एक गाव एक संघ यांनाही एक गावच्या ज्या वाडाच्या क्वालिफाईड टीम आहेत त्यामध्येच खेळवतो आणि त्या 5 टीमचे लॉट्स वा. लाईव्ह लॉट्स टाकले जातात. वा. आरपी लायन्स वाडा टीम
आई गावदेवी देवघर, तदनंतर SP बिलोशी, KCC कोलकेवाडी आणि आजच्या दिवसातील विजयी संघ असे लॉट्स टाकले जात आहेत, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 टीमची जी मॅच लागेल 4-20 ना. इथं समोर घे. नवीन फलंदाज कोण आला? नवीन फलंदाज, नवीन फलंदाज. अरे नवीन फलंदाजाचं नाव. पहिली जी उचलली तिला बाय. AGS देवघर संघाला बाय मिळतीये पहिल्या फेरीमध्ये. AGS देवघर बरोबर. पुढचा चेंडू. पहिली मॅच असेल. यातील विजयी संघ आणि SP बिलोशी, RP लायन्स वाडा आणि कोलकेवाडी ही दुसरी मॅच. 3 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकारांची गरज. 3-18. सामन्याचा नूर काय होतोय, कुठल्या बाजूला जातोय, हा सामना कुठल्या बाजूला झुकतोय हे ठरवणारा हा चेंडू बहुधा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक रन. आता मला वाटते 2 चेंडू आणि 17 धावा. झुंजूमुंज झालं गड्या. कातर वेळ झालेली आहे. दिवाबत्तीची टाइम झालेला आहे. बॉलर बॅकचा फटका मारला जातोय आणि ज्या प्रकारचं वातावरण थंड आहे आणि अंगाला झोमणारे गार वारे वाहत आहेत, मद्यपी लोकांची पावलं नक्कीच दारूच्या शोधामध्ये निघतील. दारूचे गुत्ते फुल होतील. हो, चिकन मटनवर जबरदस्त तेजीचा धंदा आलेला आहे. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र विजयी होतोय तो कुडूस 11 संघ. विजय संघाचं अभिनंदन. आणि फ्रेंड सलकर रानगाव हा संघ इतक्या दुरून आला, या ग्रामीण भागेमध्ये आपला सर्वोत्तम खेळ केला, प्रेक्षकांच्या मन जिंकली, त्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि धन्यवाद देतोय.